नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेत आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। स्वतः लोखंडे सांगणार आहेत की सायली माझी मुलगी नसून प्रिया माझी मुलगी आहे आणि प्रिया तन्वी नसून बबली असल्याचा मोठा असा पुरावा त्याने आता इकडे सुभेदारांच्या समोर सादर केला आहे। त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। इकडे नागराज आणि महिपतने आतापर्यंत केलेल्या प्लॅनिंग नुसार अर्जुन सायलीच्या आई वडिलांना घरी तर घेऊन गेला आहे, पण आता ते सायलीचे आई वडील नाहीयेत हे सत्य महिपत आणि नागराजला समोर आणायचे। त्यासाठी त्यांनी असा एक नवीन गेम केला आहे, त्यामुळे प्रियाची बोलती कायमची बंद होणार आहे। तर इकडे नागराज आणि महिपत लोखंडेंना भेटायला आलेले असतात। त्यावेळी महिपत प्रियाच्या आई वडिलांच्या हातात पैसे देतो। आता हे पैसे दिल्यानंतर त्या दोघांना खूप मोठा धक्का बसतो आणि ते विचारतात की तुम्ही आम्हाला पैसे का देताय। त्यावेळी महिपत म्हणत असतो की अहो राहू द्या, तुमच्याकडे पैसे लागतील तुम्हाला। तेव्हा प्रियाची आई म्हणते की अहो पण तुम्ही आम्हाला पैसे का देताय। त्यावेळी महिपत म्हणतो की आम्हाला असं कळलं तुमची 20-22 वर्षापूर्वी हरवलेली मुलगी सापडली म्हणे, पण या सगळ्याचा आणि या पैशाचा काहीच संबंध नाहीये। तुम्ही हे पैसे ठेवा, राहू द्या तुम्हाला। त्यावेळी महिपत म्हणत असतो की हे बघा, तुम्हाला तुमची मुलगी सापडली हे खरं आहे, पण तुम्ही ज्या मुलीला आपली मुलगी समजताय ना ती तुमची मुलगीच नाहीये। पण त्या घरात अजून एक बाई सोन म्हणून राहते आणि त्यांच्या मोठ्या मुलाची जी बायको आहे ती तुमची मुलगी आहे। त्यावेळी लगेच प्रियाचे आई वडील म्हणतात की तुम्ही असं का म्हणताय। अहो ते वकील साहेब आले होते की नाही, त्यांनी आम्हाला सांगितलं त्यांची जी बायको आहे सायली तीच आमची मुलगी आहे आणि ती त्या आश्रमामध्ये सापडली आणि त्यांनी आम्हाला पुरावे सुद्धा दाखवले की तीच आमची मुलगी आहे म्हणून। त्यावेळी लगेच नागराज म्हणतो की अहो त्यांचा तो गैरसमज झाला आहे आणि तोच तुम्हाला दूर करायचाय। तुम्हाला तुमच्या मुलीबद्दल काही माहिती आहे का? जेव्हा तुमची मुलगी लहान होती तेव्हा तिच्या हातावर पायावर काही जन्मखून वगैरे होती का? तेव्हा असं म्हटल्यावरती प्रियाची आई म्हणते की हो, माझ्या मुलीच्या मानेवरती जन्मखून आहे बरं। तेव्हा लगेच महिपत म्हणतो की अरे वा, आहे तर जन्मखून आहे। तुम्ही जेव्हा तुमच्या मुलीला भेटायला जाल ना तेव्हा तिच्या मानेवर बघा की तिच्या मानेवर जन्मखून आहे का, आणि त्या दुसऱ्या मुलीच्या पण बघा, मग तुम्हाला खात्री पटेल की तुमची मुलगी कोण आहे ती। महिपत आणि नागराज प्रियाच्या आई वडिलांच्या मनात संशय निर्माण करून तिथून निघून जातात। प्रियाच्या आई वडिलांना प्रश्न पडलेला असतो की हा सगळा काय प्रकार आहे। या साहेबांनी तर आम्हाला सांगितलं की त्यांचीच बायको आमची मुलगी आहे म्हणून, आणि तसं त्यांनी पटवून पण दिलं, आणि मग हे असे का म्हणतायत, आणि त्यांनी आपल्याला एवढे पैसे सुद्धा दिले। मित्रांनो, तुम्हाला तर माहितीच आहे की ही माणसं किती लालची आहेत, त्यामुळे ते पैसे बघून तर खूपच खुश होतात। त्यावेळी महिपत त्यांना जाताना सांगून गेलेला असतो की तुम्ही उद्याच तिथे जा आणि या सगळ्या गोष्टीची शहानिशा करा आणि खात्री करून घ्या की तुमची मुलगी कोण आहे ते काय आहे ना, ते साहेब खूप साधे भोळे आहेत, त्यांचा गैरसमज झाला आहे। तुम्ही तिथे गेलात ना की तुम्हाला कळेल तुमची खरी मुलगी कोण आहे ती। तर दुसऱ्या दिवशी सदाशिव आणि मैनावती प्रियाच्या समोर येतात। प्रिया मैनावती आणि सदाशिवला म्हणते तुम्हाला लाज वगैरे वाटत नाही का हो, लेकीच्या घरी असं पडून राहताना? तुम्हाला तुमचं घर नाही का? तुम्हाला तुमच्या घरी जाता येत नाही का? तूट काय मुलीच्या सासरी पडून राहता असे? तुम्हाला काही इज्जत वगैरे आहे की नाही? निघा आता इथून, अजून किती दिवस राहणार आहात? एवढं मोठं घर, एवढा मोठा पैसा बघितल्यानंतर तुम्हाला आता लालच लागलीये का? प्रिया त्यांचा खूप अपमान करत असते। त्याच वेळेस तिथे कल्पना येते। कल्पना म्हणते थांब तन्वी, हे काय बोलत आहेस तू? अगं ते आपले पाहुणे आहेत आणि सायलीचे आई वडील आहेत, तू त्यांच्याशी या शब्दामध्ये बोलू शकत नाही आणि आमच्या नातेवाईकांशी तुझा तर काहीच संबंध नाही, त्यामुळे तू निघ आताच्या आता इथून। तेव्हा लगेच प्रियाची आई प्रियाला म्हणते अगं तू असं का बोलतेस? तूच आमची बबली आहेस ना, तूच आमची बबली आहेस। तेव्हा लगेच मैनावती म्हणते की अगं मला माहिती आहे आणि मला कळलं आहे, सायली माझी मुलगी नाहीये, तू माझी मुलगी आहे। असं म्हटल्यानंतर प्रिया तर खूपच घाबरलेली असते। प्रिया मनात विचार करते आणि म्हणते यांना कसं कळलं मी यांची मुलगी आहे ते? तेव्हा प्रिया आता गडबडते आणि म्हणते की नाही नाही, मी तुमची मुलगी नाहीये, ती सायलीच तुमची मुलगी आहे।
अर्जुनने तुम्हाला पुरावे दाखवलेत ना, मग तुम्ही मला काय तुमची मुलगी म्हणताय? तेव्हा लगेच सदाशिव मैनावती म्हणतात की आम्हाला कळलंय आता आमची खरी मुलगी कोण आहे ते. आम्हाला सगळं काही कळलंय. तेव्हा प्रिया मनात विचार करते आणि म्हणते ह्यांना कसं काय माहित झालं. तेव्हा प्रियाला महिपत आणि नागराजल्यावर डाऊट येतो. तेव्हा प्रिया सदाशिव आणि मैनावतीला म्हणते की काय माहिती आहे तुम्हाला? तेव्हा मैनावती म्हणते की आम्हाला माहिती आहे तू आमचीच मुलगी आहे ते. आणि ती सायली काही आमची मुलगी नाहीये आणि हे सुद्धा आम्हाला माहित झालं आहे. फक्त त्या वकिलांचा थोडासा काहीतरी गैरसमज झाला आहे, पण तो आता आम्ही लवकरच दूर करू. आम्हाला माहितीये का तू आमची मुलगी आहे बबली. तू असं काय करतेस? तू स्वतःच्या आई वडिलांना सुद्धा ओळखलं नाही का? तर प्रिया खूपच चिडते आणि म्हणते की प्लीज प्लीज मला बबली म्हणू नका. मी तुमची बबली वगैरे कोणीच नाहीये. तेवढ्यातच लगेच तिथे सायली येते. सायली म्हणते प्रिया काय बोलतेस तू त्यांच्याशी? तेव्हा प्रिया रागातच तिथून निघून जाते. तेव्हा तिथे अर्जुन सायली दोघेही आलेले असतात. तिथे सदाशिव आणि मैनावती सुद्धा असतात. सदाशिव मैनावती म्हणतात आम्हाला तुमच्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे. तर इकडे सायली म्हणत असते की काय बोलायचंय तुम्हाला महत्वाचं? त्यावेळी मैनावती म्हणते की आम्हाला या वकील साहेबांनी पटवून दिलं की तूच माझी मुलगी आहे आणि यांनी सगळे आम्हाला पुरावे दाखवले तर खरं, पण आमची मुलगी जी होती बबली तिच्या मानेवरती जन्मखून होती. तुझ्या मानेवरती आहे का ती? तेव्हा लगेच अर्जुन पुढे होतो आणि म्हणतो जन्मखून? कोणती जन्मखून? तेव्हा लगेच सदाशिव मैनावती म्हणतात आमची मुलगी बबली आहे ना, तिच्या मानेवरती मोठा तिळ होता. आम्हाला तू एकदा दाखवतेस का? तेव्हा सायली म्हणते की माझ्या मानेवर अशी कुठलीही खून नाहीये. तेव्हा लगेच अर्जुन म्हणतो की जन्मखून म्हणजे तुमच्या मुलीच्या मानेवरती जन्मखून होते का? तेव्हा सायली म्हणते की अहो माझ्या मानेवरती अशी कुठलीच जन्मखून नाहीये. तेव्हा लगेच सदाशिव मैनावती म्हणतात की नाही, आम्हाला चांगलंच आठवतंय. आमच्या मुलीच्या मानेवरती मोठा असा तीळ होता, जन्मखून होती. तेव्हा लगेच सायली म्हणते की अहो माझ्या मानेवरती नाही तर पायावरती जन्मखून आहे. असं म्हटल्यानंतर त्यावेळेला लगेच तिथे तन्वी येते आणि तन्वी त्यांचं सगळं काही बोलणं ऐकू लागते. तन्वीला ही गोष्ट खूप चांगल्या प्रकारे माहिती असते की तिच्या मानेवरती तीळ आहे म्हणून. तेव्हा सायली या वेळेला बोलून गेलेली असते की तिच्या मानेवरती नाही तर पायावरती जन्मखून आहे. तेव्हा लगेच प्रिया म्हणते की काय चाललंय तुमचं? तुम्हाला कळलंय ना तुमची मुलगी ही आहे, मग परत परत का विचारताय? तेव्हा लगेच अर्जुन म्हणतो की त्यांना का बोलण्यापासून अडवतेस तू आणि तुझं इथे काय काम आहे? तेव्हा लगेच सदाशिव मैनावती म्हणतात की आमच्या मुलीच्या मानेवरती खरंच तीळ होता. असं कसं होऊ शकतं की सायलीच्या मानेवरती तीळ नाहीये? मग ही आमची मुलगी असूच शकत नाही. असं म्हटल्यानंतर प्रिया म्हणते की अहो झाले ना सिद्ध, ही तुमची मुलगी आहे. अर्जुनने तुम्हाला तसे पुरावे देखील दाखवले आहेत. परत काय तुम्ही तेच लावलंय? तेव्हा लगेच मैनावती म्हणते की ही प्रिया आमची मुलगी आहे. आम्हाला माहिती ना तिच्या मानेवरती तीळ आहे. आणि ती प्रियाला म्हणते की दाखव, तुझ्या मानेवरती नक्कीच तीळ असेल. तेव्हा लगेच प्रिया म्हणते की होय हे काय बोलतात ते, जा तुम्ही इथून. प्रिया त्यांच्यावर खूपच चिडलेली असते आणि म्हणते की हे बघा, मी तुमची मुलगी नाहीये. मी तुमची मुलगी कशी असेल? मी रविराज किल्लेदार यांची मुलगी आहे आणि ते सिद्ध सुद्धा झालं आहे. मी तुमची मुलगी नाहीये, ही सायली तुमची मुलगी आहे. त्यावेळेला अर्जुन उठून त्यांच्याकडे येतो आणि म्हणतो की प्रिया तू इथून जा, तुझा यांच्याशी काहीच संबंध नाहीये, तू आता जाऊ शकतेस. तेव्हा अर्जुन मनात विचार करून म्हणतो की लोखंडेच्या सांगण्यावरून सायली जर त्यांची मुलगी असती तर सायलीच्या मानेवरती तीळ असायला हवा, म्हणजे सायली यांची मुलगी नाहीये. म्हणजे हे सगळं काही आतापर्यंत जुळून आलं. सायलीचा फोटो शाळेमध्ये सापडला, त्यानंतर मिसिंग कंप्लेंट सुद्धा मिळाली. या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर सायली यांची मुलगी नाहीये असं कसं होऊ शकतं? यांच्या घरचा जो फोटो होता तो सुद्धा सायलीच्या फोटोशी सेम जुळतोय. सायली सदाशिव मैनावतीला त्यांच्या खोलीत घेऊन जाते. अर्जुनला मात्र याचा काही नेम लागत नसतो. पण त्याच वेळेला इन्स्पेक्टर सावंत यांना पाटील यांच्याकडून एक गोष्ट कळलेली असते, ती म्हणजे सायलीची जी मिसिंग कंप्लेंट असते, जी प्रियाची ऑलरेडी आहे. ती मिसिंग कंप्लेंट मिळाली, त्यासोबतच तिच्याबद्दल गुन्हा सुद्धा दाखल आहे. ती कंप्लेंट सुद्धा मिळाली आहे.
पाटील बबलीच्या नावाची जी काही तक्रार नोंदवलेली असते ती सावंतनं दाखवतात. त्यावेळी लगेच सावंत म्हणत असतात की अर्जुन साहेबांची मिसेस ते असं करूच शकत नाहीत, त्या किती साधे भोळे आहेत. असं म्हटल्यानंतर सावंत अर्जुनला फोन करून बोलावून घेतात आणि ते म्हणत असतात की मला तुम्हाला काहीतरी महत्वाचं सांगायचं आहे. त्यावेळी सावंत अर्जुनला सांगतात की तुमच्या मिसेसची मिसिंग कंप्लेंट ही आपल्याला मिळाली, त्यांच्यावरून त्यांचे आई वडील सुद्धा मिळाले, पण एक मोठा प्रॉब्लेम आहे. त्यावेळी अर्जुन म्हणतो की काय काय प्रॉब्लेम आहे? अहो तुमची जी मिसेस आहे त्यांच्या अगेन्स्ट एक गुन्हा सुद्धा दाखल झालेला आहे. त्या अर्जुनला धक्का बसतो आणि अर्जुन म्हणतो की काय गुन्हा दाखल केला आहे? तेव्हा सावंत म्हणतात की हो, त्या लहान असताना चोरी मारी करताना पकडल्या गेल्या होत्या आणि त्यांच्या अगेन्स्ट गुन्हा दाखल आहे आणि त्यांना बाळ सुधार गृहामध्ये सुद्धा ठेवण्यात आलं होतं. तिथून त्या पळाल्या होत्या. हे ऐकून अर्जुनला खूप मोठा धक्का बसलेला असतो. सायली लहान असताना चोरी मारी करायची आणि तिच्या विरोधात गुन्हा दाखल आहे याच्यावर काही अर्जुनचा विश्वास बसत नाही आणि ती सुद्धा बाळ सुधार गृहातून पळालीये. सायली असं कधीच करू शकत नाही. त्यावर सावंत म्हणतात की हो साहेब, आमचा सुद्धा विश्वास आहे, तुमच्या मिसेस असं कधीच करू शकत नाही. किती साध्या आणि सरळ आहेत त्या. तेव्हा अर्जुनला आठवतं की सदाशिव आणि मैनावती म्हणाले होते की त्यांची जी मुलगी हरवली आहे तिच्या मानेवरती तीळ होता आणि तो तीळ सायलीच्या मानेवरती नाहीये, म्हणजे नक्कीच सायली त्यांची मुलगी नाहीये. ती चोरी करणारी आणि बाळ सुधार गृहातून पळून गेलेली मुलगी दुसरेच कोणीतरी आहे, ती सायली नाहीये आणि ते आई वडील सुद्धा सायलीचे नक्कीच नाहीयेत. आणखीन कुण्या दुसऱ्या मुलीची माहिती मिळते का, कुण्या दुसऱ्या मुलीची मिसिंग कंप्लेंट आहे का ते शोधतो आणि मग तुम्हाला कळवतो. आणि ते अर्जुनला म्हणतात की तुमच्या मिसेसचा तुम्हाला शाळेमध्ये फोटो सापडला, आता तुम्ही पुन्हा त्या शाळेत जा, अजून काही माहिती मिळते का ते एकदा चेक करा, जेणेकरून आपल्याला काही चुकीची माहिती तर मिळाली नाहीये ना, ते आपल्याला लक्षात येईल.